पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया ती म्हणजे बारामतीत अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं होतं आणि या पूरस्थितीची पाहणी युगेंद्र पवार यांच्याकडून करण्यात आली। नुकसानग्रस्त कुटुंबांना त्यांच्याकडून अन्नधान्याचं किटही देण्यात आलेलं आहे। बारामतीमधल्या ज्या ज्या ठिकाणी नागरिकांचं नुकसान झालं त्या ठिकाणी सुद्धा अन्नधान्यांच्या किटचं वाटप करणार असल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिलेली आहे। आता आपण दौरा खरं तर सुरू केलाय। आपण शहरात 2-3 वॉर्डमध्ये फिरलोय। भरपूर नुकसान इथं झालंय असं आपल्याला दिसून येतंय आणि सगळ्यांना आपण इथं मदत करतोय। आपलं एक ट्रस्ट आहे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण सगळ्यांना इथं धान्य देणार आहे। जे काही प्रश्न असतील, मग काही ठिकाणी बिल्डिंग खचून गेलेत, काही रस्ते खचून गेलेत, काही आपले ड्रेनेज आणि पावसाचं पाणी सगळे एकत्र वाहतंय, त्याच्यामुळं रोग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। हे सगळे विषय आम्ही आता जे आपले नवीन नगरपालिकेचे CEO आलेत त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे आणि लवकरात लवकर हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावायचं एक विनंती त्यांना करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।